दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडते तर तिकडे महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये भेटीगाठींना वेग आलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर आता दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। तसंच त्याआधी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची भेट घेऊन अभिनंदन केलं। दरम्यान राधाकृष्ण जरी मूळचे तामिळनाडूचे असले तरी त्यांनी मुंबईत मतदान केल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली। तर ठाकरे गट शरद पवार गटानं राधाकृष्णन यांना मदत करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। तर इंडिया आघाडी आता उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देणार की नाही हे पाहावं लागेल। तसंच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता कुणाची वर्णी लागणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नॉमिनेशन हम 20 तारीख 11 बजे करेंगे। सारे एनडीए के फ्लोर लीडर्स और एनडीए के मेंबर्स ऑफ पार्लियामेंट सबका हस्ताक्षर होगा। आप सब जानते हैं इसमें प्रोपोजर होते हैं और सेकेंडर होते हैं। प्रपोज करने के बाद उस प्रपोजल में सेकंड करते हैं। तो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सारे एनडीए के लीडर्स और एनडीए के मेंबर्स ऑफ पार्लियामेंट सब इस नॉमिनेशन फाइलिंग के प्रोसेस में जुड़ेंगे। CP राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलंय। मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्ममध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावावा लागतो। त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकरता विशेष आनंदाची गोष्ट आहे। त्याकरता आम्ही त्यांना सोडण्याकरता देखील गेलो होतो।